आणि यानंतर थेट जाऊयात संदीप गिऱ्हेंशी आमचे प्रतिनिधी बातचीत करतात। नेते आहे दानवे साहेबांना जे काही थोडी माहिती बरोबर आम्ही त्यांना पोहोचवली नाही। आता मी दानवे साहेबांना पूर्ण सविस्तर माहिती पोहोचवणार। या सगळ्या याच्यामध्ये मी वरुणजी सर देसाई साहेबांसह संपर्कात होतो आणि वरुणजी साहेब मी प्रत्येक गोष्ट त्यांना शेअर करत होतो, त्यांच्या मार्गदर्शन मागत होतो। उद्धवजींना पण मी पूर्ण माहिती दिलेली आहे। आता ज्याचं म्हणणं होतं भाजपसोबत जायची तयारी ठेवा, त्यांनी सांगितलं होतं का पक्ष सांभाळा, आपले कार्यकर्ते सांभाळा, आपला पक्ष एकसंघ राहिला पाहिजे, यासाठी तुम्हाला योग्य ते निर्णय वाटेल तुम्ही तो योग्य तो निर्णय घ्या। सकाळला संजय राऊत स्वतः म्हणाले की उबाटा भाजपसोबत चंद्रपूरमध्ये जाणार नाही, ते अगदी ठामपणे सांगत होते। मग शेवटच्या क्षणाला काय झालं? 100% ते सकाळपर्यंत तेच भूमिका होती। तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तिथे होते। मी स्वतः विजूभाऊच्या घरी 10:30 10:15 10:30 त्यांच्या घरी बसलो होतो। त्यांना मी ते विनंती करायला तिथे बसलो होतो का भाऊ आम्हाला सोबत घ्या। पण विजूभाऊ कुठेतरी वडेट्टीवार साहेब कुठेतरी पॉझिटिव्ह असून सुद्धा बाई धानोरकर ताई आहे त्यांनी आम्हाला नकार दिला। आम्हाला ते आमची गरज नाही, ते आम्हाला सोडून सत्ता बसवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करतो। त्याच्यामुळे आम्हाला हे सगळी भूमिका घ्यायला लागली। बरं, कारवाई झाली तर तुम्ही तयार असणार का? मला माझ्या पक्षप्रमुखावरती विश्वास आहे, माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे का मी जो निर्णय घेतला, अगर मला स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घ्यायचा असता तर मी भाजपमध्ये जाऊन मला भाजपमध्ये सुद्धा ऑफर होती का माझ्या मिसेसला भाजपमध्ये पाठवा, मला महापौर करतो, किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा ऑफर होती का काँग्रेसमध्ये तुझ्या मिसेसला पाठवा आणि महापौर करतो। पण मी कुठं न जाता मी माझ्या मशालचा झेंडा कायम इथं हातात ठेवला आहे आणि मी मशालसोबत राहणार। ही दोन्ही पक्षाच्या नेत्यांना मी ठणकावून सांगितलं, म्हणजे बजावून सांगितलं का साहेब मी माझ्या पक्षासोबत गद्दारी करू शकत नाही, मी उद्धव साहेबांसोबत गद्दारी करू शकत नाही। म्हणून उद्धव साहेबांवरती मला विश्वास आहे का उद्धव साहेब माझी जी काही चूक झाली असेल त्याला ते माफी करणार। म्हणून 6 वर्षानंतर शाश्वती आहे का तुम्हाला मशालच्या चिन्हावर चंद्रपूरचा महापौर बनेल? 100%। अगर मशालच्या चिन्हावरती महापौर बसवायचा नसता तर मी आताच कोणत्याही दोन्ही पक्षाचा कोणताही मला तो चिन्ह घेऊन मी महापौर बसू शकलो असतो। मला माझ्या ह्याच्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण माझ्या पत्नीचं ह्याच्यात महत्त्वाची भूमिका आहे। तिने सरळ म्हटलं का मला उद्धव साहेबाच्या पक्षातूनच महापौर बनायचा, अन्यथा मला महापौर बनायचा नाही। म्हणून तो विशेष नव्हता का नंतरचा पण बने उपमहापौर नाही बनत आहे। जर का वंचित गैरहजर राहू शकते तर MIM पण गैरहजर राहू शकली तुमच्या निवडणुकीच्या वेळेस? वंचितचा एक वेगळा पक्ष आहे, त्यांनी आपली भूमिका घेतली। MIMचा हा वेगळा पक्ष आहे, त्यांनी आपली भूमिका घेतली। वंचित MIMनी काँग्रेसला कुठेही मतदान केलं नाही। आपल्याला मी सांगतो का महापौरचा कॅन्डिडेट हा काँग्रेसचा होता, त्यांनी तिथं मतदान केलं नाही आणि उपमहापौरचा हा कॅन्डिडेट काँग्रेसचा होताच नाही, त्यांनी जनविकास सेनेचा हा उमेदवार। भाजपने जी ताकद महापौर पदासाठी लावली ती ताकद उपमहापौर पदासाठी नाही लावली का? आपल्याला माहिती असेल, आम्हाला महापौर मताच्या पण उमेदवाराला आमच्या 32च मतं मिळाले आणि उपमहापौरच्या पदाला सुद्धा 32च मतं मिळाले। जर का ते गैरहजर आले असते MIMचा नगरसेवक तर ते समीकरण तसंच झालं असतं जे महापौरासाठी झालं। मी आपल्याला आता सांगतो का जे MIMचे जे नगरसेवक आहेत ते त्या गटामध्ये जनविकास सेनेच्या ज्या गटामध्ये असल्यामुळे त्याचे गट नेता ते त्या पक्षाचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी तिथं मतदान केलं। अन्यथा काँग्रेसचा उमेदवार असला तर त्यांनी तिथं पण मला असं वाटते का तिथं पण त्यांनी स्टँड बाय घेतला, ज्या प्रकारे महापौरच्या निवडणुकीत त्यांनी घेतला। पक्षाकडे आपली भूमिका कधी स्पष्ट करणार आहे? उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायला जाणार आहात का? 100%। उद्धव साहेबाचा जे काही माझ्यातून जे आता घटना घडली चंद्रपूरची स्थानिक पातळीवर, जेव्हा आम्हाला त्रास झाला आम्ही साहेबाला वारंवार सांगतच आलेलो आहोत आणि तरी पण मी आताच वरुणजी सर साहेबांशी फोनवरती चर्चा केली। आताच मी सुषमाताईंना पूर्णपणे याची माहिती दिली, वरुणजीला माहिती दिली आणि मी तुम्हाला सांगतो का मला विश्वास आहे का माझ्याकडून काही चूक पण झाली असेल तर पक्षप्रमुख मला माफ करणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.